चला गाईज, आज आमची क्रिकेटची मॅच आहे. पैसे आम्ही गेल्या वर्षी भरले होते याचे एंट्री फीचे, आणि यंदा मॅच होणार आहे. म्हणजे एका वर्षाने डबल. आणि आता आपला एक क्रिकेटचा ब्लॉग होणार आहे. तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आज पूर्ण मजा करणार आहोत. आज संडे आहे, त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे. आमची मॅच आहे 2:30 वाजता. सो चला आता पहिले टी शर्ट आणायला जाऊया. चला अक्षयची इथं पोहोचलोय. अक्षय हा यो बघ, आई टी शर्ट घालूनच आहे. बाबा बाबा बघ आमचे टी शर्ट. आईला बेकार काम आहे, फुल मजा येणार आहे. कोण दुसरा कोण आलाय का नाही बघा. आमच्या टीमचा टी शर्ट ट्रॅक आलाय. आज काय राडा आहे भाई. बघ कॅप्टन आहे आमचा यो, आजचा कॅप्टन. ब्लॉगला बघा जा काय होईल नाही ते याचे मुलं होणार आहे मॅचचा. आमचे जीक हार. रोहित शर्मा आहे आमचा यो. रोहित शर्मा नाही यो, गौतम गंभीर भाई. सॉरी यो गौतम गंभीर आहे. बघू आता गौतम गंभीरची कॅप्टनशिप बघूया काय होत. 28ची पॅन्ट आहे, मस्त आहे, मॅच होईल. आणि 40ची टी शर्ट. ठीक आता 38ची नाही, माझी साईज 38. चला घेतली. चला आता बाकीचा यावाच आहेत. विषय काय, ही वर्षान मॅच होतय. गेल्या वर्षी भरली. अरे बक्षीस डबल नाही का? बक्षीस डबल नाही का? 50% नाही का? कॅप्टन आहे मी. अरे नाही पण किती दिवस झालं फीड भरून. 2023 टी शर्ट आहे. टी शर्ट 2023 आयला या डेंजर आहे. गेल्या वर्षीच्या मॅच म्हणून इयर 2023 टाकलाय. आम्ही खेळलो भाई. कोपरोलीकरांचा नाद नाही. चला ब्लॉग बघत राहा फक्त. चलो आता बाकीचा सेटअप पण घेतो ब्लॉगचा आपला. सेल्फी स्टिक. आता पहिला कपडे ट्रायल करतो, घालून बघतो कसे होतात. नंतर पूर्ण रेडी. जेवाच आहे अजून. चला गाईज रेडी झालेलो आहे. कसं वाटतंय सांगा नक्की बघून. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, फुल माहोल. मॅचला जावाच्या आधी बोल जेवून घेतोय. आणि जेवायला बघा काय आलाय. हे बघा कसला लेग पीस. मला वाटत नाही मी बॉलिंग टाकन. आज मी डायरेक्ट ओपनिंगला उतरते. नुसतं षटकार मारीन. चिकनची पावर बघा. लेग पीस नुसता तगडके. आता जातो मॅचला. कॅप्टनने व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकलाय बॉलर बॅट्समन कोण. मला बॉलरची कॅटेगरीने टाकलाय. जेवून झालाय. पण आता मॅचचा प्रेशर आलाय. आता मला 2 नंबरला जावं लागेल. पहिलं जाऊन येत आहे. जाम टेन्शन आलंय मॅचचा. आई हसायला लागली. इथं बसलीन बाई. मॅच खेळायची आहे. बॉलर आहे मी मेन टीमचा. यांना काय माहिती. याही कधी क्रिकेट बघलाय काय. माझं शूज पण बघा कसलं 2 वर्षांशी कारलं. 2 वर्षांशी बाहेर. हे बघा कसलं भारी आहे. भारी शूज बघा कसलं ग्रीन एक नंबर. 2 वर्षांशी बाहेर काढलं शूज पण. आज खुश आहेत माझ्यावर. चला आधी येतो. प्रेशर आलाय तो कमी करून येतो. मग फुल प्रेशर मध्ये मॅच खेळायला जाऊया. अक्षय पुरा आलाय. मना काय थांबला नाही. आता ग्राउंड पोहोचणार आहे. फुल मजा. एकदम एक्साइटमेंट वाढलेली आहे माझी. चला पोचलो स्टेडियमला. बापूजावाचा ग्राउंड आहे. खतरनाक गर्दी. फुल. कोपरोली गाव इथंच आहे. आज गावान पोरात नसते. इथंच सगळी पोरं आली. आणि बघा कोण भेटलं आपल्याला. आपले रोशन सर भेटलं. आमचं प्लेअर आलेला आहे भाई. एक कॅप्टन पाठीमागे आहे. आस्वाद. अरे थांब, अरे प्लेअर गोला करायचा आहे. 3 झाले 4 झालं. यो आमचा सध्याचा कॉमेंट्रेटरचा बॉक्स आहे. तिकडे एक पॅव्हिलियन आहे. इथं फक्त पब्लिक साठी आहे. आणि सगळं प्लेअर तिथं आहेत. इथं यांचा गोंगाट नुसता बाजार भरलाय. आणि मेन आमचे सर्व चरण म्हात्रे या आयोजक स्वतः इथे. आमची परिस्थिती आता सध्या अशी आहे का प्लेअर भेटत नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंट्री बॉक्सची मजा दाखवते तुम्हाला. ट्रॉफ्या पण दाखवते. खतरनाक आमच्या गावांचा कॉमेंटेटर आहेत सगळं एक. आता मी दिसलो तर माझ्यावर जाम टीका करते. आमच्या ट्रॉफ्या आणि हे कॉमेंट्रेटर आहेत. बघ हे कॉमेंट्रेटर जाम गोंगाट बॉलर. अच्छा जाम टीका चालू आहे तिथं. आता बाबला दा पिसाललाय. आम्ही एकदा नाही खेळून यांच्याशी मॅच लावली आमची. आज काहीतरी टॉनिक त्यांच्या शरीरात गेलेलं दिसत नाही. सकाळपासून फ्रेश आहे. टॉनिक मला सांगितलं त्यांनी सोय होईल पण नंतर रहा नहीं जाता. आता यांची मॅच झाली. पहिली इनिंग झाली. याच्यानंतर आमची मॅच आहे. तर दुबई रिटर्न वाल्यांच्या विरुद्ध 71 धावा काढल्या आणि 4 ओव्हरीन. उन्हाचा तडाखा लय खतरनाक आहे. आमचा मेन प्लेअर पोक्या पाटा अजून आला नाही. प्लेअरनी बॅटिंग सुरू केली. प्रॅक्टिस बघा वॉर्मअप कसा करतोय. खेळशील नाही.
याचा रेकॉर्ड आहे डॉक्युमेंट मध्ये आमची ते रेकॉर्ड तिथे स्क्रीनवर दिसत असेल बघा. पण एकूण धाव काढली होती एवढं झिरो काय मला लिवण्याला दमला बाकीचं झिरो लिवलं नाही. याचा नाव विक्रांत म्हात्रे आहे. 18 बॉल केला होता. खोटा खोटा बोलतोय असं सांग खोटा खोटा आहे. अरे मुझे चक्कर आने खरा होता रे या दुबई रिटेल संघामध्ये त्यांची वर्दी लागली आहे. यांना माहित नाही रे मी कसं खेळतोय. मी इथं खेळलो नाही मी फक्त बाहेरला खेळतोय. आज इथं गाववाल्यांना खेळून दाखवणार आहे. खेळलो तर यांचं नशीब असतील तर माझी बॅटिंग बघायला भेटेल यांना. बॅटिंग नाही आज भाई बॉलिंग टाकायचं. शुभ शुभ तरी बोल. अरे बाबा बाबा बिपिन आला. अरे तोंडाला रुमाल लावून आलाय तरी वा लागते आम्हाला. यो बघ भाई बेकार काम आहे भाई. आमचा प्लेअर आता आमची टीम कंप्लीट झाली बघ. याच्यावर थांबली होती ना. हाय भाई हे दे नवीन प्लेअर घ्या ही लगांची टीम. तू कोण आहे म्हणून मी माझी बॅट सुयोगला नाही घेतला. पहिले 7 प्लेअर कोण आहेत. पहिले 7 आस्वाद मी विक्रांत बबलू स्पिनर आहे मागचा. बबलू स्पिनर मागचे वेळी तुम्ही बोलता 8 बॉल घालतोस. 18 बॉल खरं आहे रे. 2 ओव्हरी खाल्ल्या आणि मला सांगत होता कधीच ओपनिंग नाही भेटली. अक्षय आज तू पहिले बॉल आउट झाला सर. मला विकेट किपर कॅच घेतलेले तर करिअर बरबाद. आउट झाला असं पहिले बॉल. डायरेक्ट सोडणार आहे विकेट किपरला कॅच गेली. आता आम्ही टॉच उरवायला आलो. आता आमची मॅच होणार आहे. टॉच उरवणार आहोत कॅप्टन भाई सोबत. नाणेफेकीचा कल मला वाटतं लायन किंग्स विपक्ष देऊलवाडी या 2 संघांदरम्यान बघायला मिळेल. निखिल म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कल होईल. देऊलवाडी टॉच हारला पहिला. काय काय घेणार आहोत फिल्डिंग आम्ही बॅटिंग करू. ठीक आहे चलो ओके ओके. पण तुला काय पाहिजे होता. अरे पण तुला काय पाहिजे होता. सांगलीला बोल आजपासून कॅप्टनशिप बंद काय करू. अरे पण तुम्हाला सांग ना मी बोलतोय असा कसा छापा गाड्या करायला आलो तुम्ही खेळा चला बस झालं. मगाशी काय गोरी ही बरं पाहिजे गोपेश तुझ्याहून मोठी होईल ती बॅट ना. सूर्याचा प्रकाश किती असू दे आज हा प्रकाश ग्राउंड मध्ये असणार आहे. लक्षात ठेवा सर. तुमची म्हणजे काय स्ट्रॅटेजी असेल म्हणजे कसा काय करायचा काय प्लॅन आहे. माझा फक्त मत काय 70 धावा निघाल्या ना. हा 70 धावा. तर तुमचा माइंडसेट काय राहील. म्हणजे फक्त षटकार चौकार की दोन्हीवर कसं काय. पहिल्या ओव्हरी 2-2 धावा हा. नंतर स्ट्रॅटेजी वाढत 2 ओव्हरी नंतर 6 चौकार मारणार ना. अरे तू 4 ओव्हरची आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? एकच उद्दिष्ट आहे सर्वांना बॅटिंग आली पाहिजे आपल्या. एक नंबर दादा तुझ्यासोबत मी आहे कारण मला पण खेळायचं आहे. बिपिन तुला काय वाटतं म्हणजे तुझं आता हे यांची पहिली बॅटिंग त्याच्याबद्दल आता काय होईल कसं म्हणजे तुला काय वाटायला लागलं यांच्या सगळ्यांच्याकडे बघून. अक्षयचा होप बघून असं वाटतंय गेल्या वर्षाचाच होपचा आहे सेम. बॅट गुडलेलं ना घरात. मला सध्या लाईन आर्ट मध्ये 3 प्लेयरच्या हातामध्ये बॅट दिसते. नक्की कोण उतरणार आहे वन डाऊन साठी आणि ओपनिंग साठी तेच ठाऊक नाही. आणि हा प्लेयर मला वाटतं चप्पलवरच आलेला आहे आमचा मेन प्लेयर जो फक्त पाठीमागे 6 मारतो किंवा खेळतो तो बिपिन. सध्या काही कारणास्तव आमचा प्लेयर नाराज आहे कारण त्याचं कारण वेगळं आहे ते आम्ही शब्दात मांडू शकत नाही. आणि इथे टोल नाका म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे अमितजी. अरे हारल्यानंतर तो आपण फोटो काढूया. हे दोघांना काय बॉल नाही चेक करतायत. मी बॉल चेक करायला यांच्या सोबत आलो. बॉल चेक करत असते. तुम्हाला आमच्या सोबत खेळताना आता याला कोण सांगेल आम्ही हारायला चालू नाही इथं काय याला समज नाही काय पण बोलतय. आमचा नॉन स्ट्राईकचा प्लेअर विक्रांत आणि या सामन्याचे क्वालिफाईड पंच आमचे विशाल दादा आहेत. दादा आमच्या बाजूशीच बोलायचा टेन्शन नाही घ्यावा. ते कधी पण बोलू दे आमचे घेऊ नका. खतम बाय बाय टाटा. आणि नॉन स्ट्राईकचा अंपायर कोण आहे. बाला आहे काय
ओके बाला आहे. आणि आमचा प्लेअर लेट आलेला आहे. पाटा त्याला लेट खेळवलं जाईल. चला पहिला बॉल झाला. अक्षयने बॉल मारला तेव्हापर्यंत अरे विक्रांत अरे धाव नाही तरी धाव घेतोय विक्रांत. पहिलेच बॉल आऊट. सगळे असतात. आणि विदा भेटला. विदा कंची टीमी नसतो. हारलो नाही. ओके ओके ऑल द बेस्ट भाई. थँक्यू. आवाजे बदले आऊट आले. जाऊ दे आता. शे शे अरे पाटा फसकन गेला खेळायला. अक्षय बघा तिथं बॉलर साहिल. हा मस्त शॉट मारलाय. वरती आहे. बस बस एक धाव झाली. आणि चौका गेला 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 गेला. तो पण 2 धावा काढल्यात आणि 3 धावा झाल्या. 4th थ्रो झालेला होता. चला ए खुश नाही. विक्रांत नाराज आहे. बॅटीला पुन्हा बॉल लावला. आस्वाद चालला आता. पाटाची खतरनाक कॅच घेतली. चला ओके. ए बॅटिंग भाई. आस्वाद गेलाय. पहिला बॉल हुकलाय आणि पहिली ओव्हर झालेली आहे. आणि किती 8 धावा झाल्यात ना. 8 धावा आणि 2 विकेट झालेले आहेत. आणि आमचे प्लेअर खुश आहेत कारण हा. आणि बॅटिंग पण भेटते सगळ्यांना. प्रीतम आता बॅट घेऊन रेडी आहे. त्याच्यानंतर मीच जाणार आहे स्वतः. साहिलला 8 धावा मारल्या म्हणजे बाकीच्यांना 16 मारू आम्ही. काय टेन्शन नाही एवढा. स्कोर कार्ड मध्ये चेंज आहे. 8 नाही 6 धावा झाले आहेत. 1 ओव्हर 6. आमचे प्लेअर थोडे टेन्शन मध्ये आले. आता हेड अँड स्ट्राईकला परत एकदा. आला अरे धाव पोचला बाबा. एकदाच 1 धाव झाली. 7 धावा झाल्या. यो अक्षय नेहमी विकेट किपरला आउट होते. आज हुक्या त्याच्या तशाच धावाने एक प्लेअर तर आमचा आउट केलाय. खणखणीत बॅट्समन आमचा विक्रम मात्रे याला मेन प्लेअर अक्षयने गेम केला तुझा. काय बोलशील. कॅप्टनची कमाल. ओके चला. आस्वाद रनआउट झालाय. आस्वाद रनआउट होऊन आलाय. आपला उद्दिष्ट सांग. 11 प्लेअर खेळले पाहिजे सांगायला. बोलू का ते. हा 11 प्लेअर खेळले पाहिजे. कसा वाटला आस्वाद खेळून म्हणजे पिचवर. मला जास्त वाईट नाही वाटलं कारण माझा मित्र विक्रांत पहिलाच बोलवला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि स्कोर कार्ड किती झाला आता माहित नाही. आता आमचा मेन प्लेअर जाते बाबा. याच्यावर लय विश्वास आहे आम्हाला. चला जा भाई. प्रीतमने काय नाही केला. नुसता गेला माझ्या जागेवर. आधीच सांगणार रनआउट नको तरी गेला रनआउट. बाहेर पेनल्टी. याच्यानंतर मी उतरणार आहे. आता मामा भाचीची जोडी आहे. आउट होत नाहीये. आमचा गोप्या उतरलेला आहे आणि खतरनाक बॅट्समन यांनी कोकण प्रीमियर लीगला अत्यंत उत्तम असं 1 नंबर षटकार मारलेलं. आणि आमचा हा प्रकाश पाटील सध्याचा कोकण पुत्र, कोकण रहिवासी. यांनीच ती कोकणामधून घेऊन आलेले आहे मिसेस रश्मी पाटील. फायनली बॅटिंगची वाट बघता माझी बॅटिंग आली. बाबा खेळ करण्यासाठी येतात. युट्यूबरच्या प्रचंड मोठं प्रेम आहे. चला आता कसा खेळतोय बघूया. जर 0 आउट झाला तर बिपिन म्हात्रे यांच्याकडून 100 रुपये फक्त गोपीनाथ म्हात्रे. मग भाई नाही फुटाचा बघू. स्ट्राईक आहे. ओके काय नाही ओके. अरे इथे क्रिकेट खेळायला आलोय नाही. कॉमेंटेटर माझ्या छातीपरच्या गोष्टी करतोय. काय बोलतोय. ओहो सुपर चेंडू. अगदी जबरदस्त चेंडू फेकले जातात. आधीच धावा नाही झाल्या त्याच्यात मी यो डॉट बॉल केला. कॉमेंटेटर अजून पेटलाय. कॅमेरा लावलं तर माझं म्हणणं आहे तो टप्पा टाक कर जेणेकरून त्याची बॅटला जाऊ लागेल. अप्रतिम लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव. अरे काय करू समजत नाही. बॅटलीलाच बॉल नाही लागत. बॉल येते जाते समजत नाही म्हणा. काय आता जाम टिका व्हायला लागतील. त्याच्यानं कॅमेरा लावून आलोय. अरे गप नाही बसत. नाही 100% नाही. मी आधीचे जे 2 बॉल डॉट खेळलोय ना तर कॉमेंटर मला सांगताय की ते डॉट बॉल ठेव. हो जबरदस्त फटका सजवला. ओके 1 नंबर.
बस ओके ओके सुमितच्या बॅटमध्ये आणखी एक दणका आलाय. 19 धावा धावपट्टीवर आणि विजयाकरता करायच्या आहेत 20 धावा. चला आणि आमची बॅटिंग करून झाली आणि आमचे प्लेयर आले ना आता फिल्डिंगला. यो बॅट्समन आहे स्ट्राईकचा, इथं नॉन स्ट्राईकचा आहे आणि आमचे पंच विशाल दादा इथं आहेत. ओके थँक्यू. संदेश दादा फिल्डिंग करताय. आस्वादला आम्ही इथं ठेवलाय. प्रीतम आहे इथं, तिथं विक्रांत आहे आणि इथं पाण्याची सोय आहे. मनावर जाम शौक लागली. घेऊन आलाय कॅच. बस 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 नको डेपू एकूच धाव. पहिला स्ट्रायकर फलंदाज आहे, एका बाजूला आहे कॅच हेडन काय. आणि तो मेन कॉमेंट्री बॉक्स आहे तिथं कच्च्या बॉलिंगला. परत लेगला मारून जायचा प्रयत्न. मस्त मस्त हो बॉलिंग बॉलिंग. आणखी एक जबरदस्त चेंडू. पहिल्या षटकाचा निर्माला झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपट्टीवर आहेत 9 धावा. आता दुसरा षटकार दिला बबलूने पण फुलटॉस बॉल टाकला. डायरेक्ट लेगला गेला षटकार. तो आस्वाद बॉल आणायला जाते. आता खपली. आता आमची अर्धी मॅच खपत आली. म्हणा बॉलिंग होती तर नशीब बॅटिंग तरी करा. 3 बॉल तरी खालं. अरे धावा धावपट्टीवर आहेत 16. नेक्स्टच्या बाहेर दंडीत व्हावं लागेल. अरे आपला टाक. प्रेक्षक बघा आपल्या धुंदीमध्ये जा. एक धाव नाही होणार. 17 धावांवर हरवून ठेवलं. 3 धावांची अजूनही गरज आहे. थांब तू नको कर जाऊ. शपथ मी ओव्हर टाकते आता. दुसरा तिथे आपला फोनवर बोलतोय 5 मिनिटात खेळ संपला. हा आउट आउट आउट. हे झाले ना. ए दे दे हेडर मी टाकते ते. डॉट बॉल निघला तर मला ओव्हर भेटेल. आता बघूया. 2 धावांची गरज आहे. ए पाटा नाही पाटा पाटा दे. इमानदारी इमानदारी पाटा बोललेला नाही 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 इमानदारी नाही नाही. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. पहिला असा भासाचा नाही. बॅट माझी बोललो मी दोनदा आउट होईल. मी स्वतः आउट सांगितलं आउट. अंपायर ही साईड मोबाईल काय इथला इथला नियम काय म्हणजे नाही असं टाकलं तर टाकलं चालेल ना. पहिली तुमचाच खाला बाजूला पाटा बस ओके. हा बरोबर आहे. तो व्हाईट नाही देवाचं. यो गोपी प्लेयर आहे. एक धाव पूर्ण 18 धावा पटलावर. जवळ 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 जवळ. अरे या तू घोषित केला जातोय. विकेट मिळवण्यासाठी बघा प्रयत्न केले जात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा देखील. एक धावेची गरज आहे. 19 धावा धावपट्टीवर. बॉल चांगला पडला ना. अक्षयने बॉल सोडला. 1 धाव गेली. चल भाई कॉंग्रॅच्युलेशन. ओके आपला फोटो काढूया. आमच्या धावा कमी होत्या म्हणून आम्ही हरलेलो आहोत. तरी पण निखिलला सांगणार आम्ही काय चुका केल्या. एक्सपिरियन्स आहे. प्रॅक्टिस कमी पडली त्याच्यामुळे तुम्हाला थोडा हे सामना गमवायला लागला. बॉलरचे कानाला काय सांगतोस त्या सांगतात. तो म्हणतो आम्हाला पाहिजे. इथं मला सांगायचं आहे. तू त्या प्लेअर मोजतच नाही. त्या म्हणजे त्याचं काय तो तथ्य म्हणा. नाही नाही सुरुवात करा. चला खरं कारण आम्हाला ओके खरा कारण भेटलेला आहे. बिपिन मात्रेने तिथे लिंबू फिरवला होता. बिपिन मात्रे कडेने कल्टी मारली मला वाटतंय. तिकडे आला सर. चला हे बघ बाईक आहे आमचा मेन लिंबू फिरवलेला. पण भाई मॅच भारी झाली. सगळे प्लेयरनी भारी. थँक्यू भाई थँक्यू. आम्ही जिंकलो. हा भाई आमच्या मनाने जिंकलो आम्ही. आणि मेन लिंबू फिरवलेला यो असा 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 फिरवा डायरेक्ट कॉमेंटेटर मध्ये गेला. काय माणूस आहे. ठीक आहे तर या मॅच बद्दल तुमचा काय काय म्हणणं. आपली जी मॅच झाली त्याच्याबद्दल तुम्ही सांगा तुमचा. पहिलाच बोलू रनआउट नको. चालू होत आधी बोलू ना रनआउट नाही बोलू रे. तुला काय नको सांगू. तू त्याला धाव धाव बोललास ना रनआउट केलं. विक्रांत रनआउट नाही केलं. लोकांच्या भाड्याच्या ट्रॉफी घेऊन आले जेव्हा दाखवायला लागले बाबा. चला गाईज आता हा विकत घेतली भाई. गाईज या चला आपला हा ब्लॉग इकडेच एंड करूया. हा क्रिकेट सामन्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी ब्लॉग मध्ये. त्यासाठी तुम्हाला वर्षभर थांबायला लागणार आहे. चला बाय बाय.